चेक करना नहीं
Hare
प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय तेने साधती साधने सुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने सुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने सुटती भवाची बंधने महायोग पीठे तटे भीमरस्यावरं पुंडलिकाय दातो मुनिन्द्रे समागच्छ तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुपदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री महाविष्णु समारंभा श्रीपादरामदासमध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा सद्गुरु श्रीपादं ज्ञानेशावतारम् महाराष्ट्रे कृतवान् ब्रह्मविद्या सुपादम् अष्टसप्तातिवर्षाणि कोटिक्षेत्रवासम् नमामि करुणासिन्धुं पौराजवैरम् मनोजवं मारुततुल्यवेगम् चित्ते प्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथं श्रीरामकृष्णं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरं प्रतिहासदत्तं
ओतप्रोत चालू आहे. पावन तर ते आणि आपण आहोतच. आता आपल्याला पवन व्हायचंय आणि त्यासाठी अनुग्रह आहे जो नाथबाबांना मिळाला. बरं, नाथबाबांना अनुग्रह दिला कोणी माहितीये का? किंवा अनुग्रह म्हणजे काय? नाथबाबा कोण होते? अनुग्रह म्हणजे काय? संत परंपरा म्हणजे काय? हे प्रश्न कधी आमच्या डोक्यात पडतच नाही महाराज. कारण आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातून तेवढा वेळच नाहीये. आज आपण इकडे कीर्तनाला जमलो आहोत, तर कीर्तन म्हणजे काय असा तरी कधी आपण विचार केला आहे का? कीर्तन का असतं? तर बघा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं हे कीर्तनकाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. कारणाशिवाय कार्य नाही. याच अनुषंगाने आज संतश्रेष्ठ गोरोबा काका यांची पुण्यतिथी या निमित्त या गुरुदत्त भजन मंडळाने हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजिला आहे आणि त्या सप्त्यामध्ये आज मधुकामराकडे ही कीर्तन सेवा आलेली आहे. तशी मी कोणी ज्ञानी नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. तुम्ही सर्वजण मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने आणि अनुभवाने मोठे आहात. परंतु सेवक सांगितले काम ते मी तुम्हाला कामा नव्हे किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीज वाढवावे ना हेची आम्हा करणे काम. एक धर्माचं कार्य म्हणून, संतांचं कार्य म्हणून आणि नाम बीज वाढवण्यासाठी हा छोटासा खालचा वाटा आणि त्यातल्या त्यात इतकी छान अरेंजमेंट पाहून आणि त्यातल्या त्यात किंवा सर्व संत मायबापांना या धर्म मंडपाखाली पाहून मला फार आनंद झालाय. पण खरं सांगू महाराज, जितका आनंद झालाय ना त्याच्यात थोडंसं जास्त खंत आहे. खंत कसली आहे तर आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो, भारतासारख्या महान देशात जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या पावन राज्यात जन्माला आलो आणि त्यातल्या त्यात मनुष्य जन्माला आलो. इतकं सगळं आपल्यासाठी चांगलं असताना, धर्मभूमीमध्ये संतभूमीमध्ये जन्म घेतलेला असताना आपण आपला खरा धर्म विसरलोय याची खंत आहे आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आज भारत देशाचा धर्म इतर देश पाळत आहे, इतर देश त्याचं अनुकरण करत आहे, पण आम्ही इथे राहून आमचा धर्म विसरलो. काय आहे आपला धर्म? हो, मी नाही, संत सांगून गेले. संत गोस्वामी म्हणतात, सवय पुसो करो धर्म भक्तीरजो अधोक्षजते. काय म्हणतात ते? आहे तुका प्रतिहता यया. आहे तुका प्रतिहता म्हणजे काय? अधोक्षज. अधोक्षज म्हणजे काय की ज्या परमात्म्याला या बुद्धीने, या देहाने आणि इतर कुठल्याही भौतिक अवयवांनी, इंद्रियांनी प्राप्त करता येत नाही अशा निर्गुण परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे आपलं धर्म आहे. आणि कशी प्राप्ती करून घ्यायची तर अहेतुक. अहेतुक म्हणजे काय? कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. आणि अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे काय की कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटात आणि कोणत्याही वेळी ती न थांबणारी असावी. त्यालाच तर अखंड हरिनाम म्हणतात ना, जी कधीही खंड पावत नाही. तर अशी कधीही खंड न पावणारी आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली भक्ती देवाला आवडते आणि तशी भक्ती करणं आपला धर्म आहे. तशी भक्ती करणं आपलं किती कर्तव्य आहे. कारण आपण मनुष्य जन्माला आलो आहोत. जेव्हा आपण आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा आपण आपल्या देवाला वचन दिलं होतं की हे देवा, मला या घाणीतून बाहेर काढ, मला तू इथून सुटका कर माझी, मी तुझा आज जन्म सेवा करेन. एक वेळ
देवा तुझे करी लक्ष. हो, आपण नवस केला होता की हे देवा मला या गर्भाच्या खाणीतून बाहेर काढ, कारण तिथे आपल्याला कोणतीही सोयी सुविधा नव्हती, चांगला मऊ गादीचा बेड नव्हता, आपल्याला काहीही पंचपक्वान्न नव्हते. अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना केली, परंतु ज्यावेळी देवाने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला बाहेर काढलं, त्यावेळी आपण आपलं वचन विसरलो. आपल्याला कलीचा वारा लागला आणि आपण म्हणू लागलो की कोहम कोहम, कोण तू? मी कोणतं वचन दिलं तुला? मी कोणतं वचन दिलं नव्हतं तुला. हो, आपण असं परतलो, परंतु तो देव, तो परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे. तो आपल्याला सतत संधी देत असतो. कसली संधी? तर आपण आपल्या इति कर्तव्याला, आपण आपल्या धर्माला जागा व्हावं, आणि म्हणून तो आपल्याला संधी देत असतो. सर्वात प्रथम मोठी संधी म्हणजे मनुष्य जन्माला येणं, ही पहिली संधी. आणि आजही त्याने एक संधी दिली आहे, ते म्हणजे कीर्तन. हो, कीर्तन म्हणजे काही साधा कार्यक्रम नसतो बरं का. एकाने येणं, 2 तास बोलणं आणि काहींनी गाऊन काहींनी ऐकून जाणं म्हणजे कीर्तन नाही. तर जिथे आपला उद्धार होतो ते असतं कीर्तन. जिथे आपल्याला त्या निर्गुण परमात्म्याची प्रतिमा आपल्या अंतःकरणात बसली जाते ते असतं कीर्तन. हो, हे असं नाथबाबा म्हणतात, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या गरजे. हो, त्यांनी मर्यादा घालून दिली आहे, कारण इथे आपला उद्धार होतो. इथे येऊन आपण हरीचं गुण गाता गाता हरिरूप होऊन जातो. आणि म्हणून कीर्तन असतं. आणि हरिरूप झाल्यावर आम्ही काय करू, तर आम्ही ज्ञानाचे
त्यासाठी कीर्तन असतं. माऊली काय म्हणतात माहितीये का? तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाकी ते व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नावाची नाही पापाचे हरीचे केले. हो, प्रायश्चित्त करणं लांबच, पाप तिथे राहणार नाही, पडून जाईल, म्हणून कीर्तन असतं. अरे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, म्हणून कीर्तन असतं आणि म्हणून अनुग्रह असतो, बरं का, म्हणून नाम असतं. मग हे कुठून भेटतं, हे कसं भेटतं? त्याचसाठी तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे. कोण नाथ बाबा म्हणाल तर ज्यांच्या अंगावर 108 वेळा एक मनुष्य थुंकला असता थोडासाही त्यांच्याकडे रागाचा कण आला नाही. त्यांनी 108 वेळा जाऊन गंगेमध्ये स्नान केलं. हो, कोण नाथ बाबा म्हणाल तर गाढवामध्ये सुद्धा देव पाहून त्याला पाणी पाजणारे नाथ बाबा. कोण नाथ बाबा म्हणाल तर ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वैकुंठ नायक जगाचा अधिपती ज्यांच्या घरी सेवा करतो, आणि साधी 1-2 दिवस नाही बरं का, साधी 1-2 महिनेही नाही, 12 वर्ष देव त्यांच्या घरी पाणी भरत होता. इतका मोठा अधिकार नाथरायांचा आहे. आणि अशा संत श्रेष्ठ नाथरायांचा अभंग तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेकरिता घेतलेला आहे. काय म्हणतात नाथ बाबा की हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जर हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे, जर निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर संतांना सद्गुरूंना शरण गेलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला खरा हरी भेटणार नाही. आणि तेव्हा काय होईल तर तुटती भवाची बंधने, की जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जाऊ तेव्हा आपल्याला सर्व साधना सहज प्राप्त होतात. जे नाम आहे, जे नाम मिळवण्यासाठी 12 वर्षे 1400 वर्षे लोक तपश्चर्या करतात, ते संतांकडे गेल्यावर सद्गुरूंकडे गेल्यावर ती साधना आपल्याला सहज प्राप्त होते आणि मग आपली बंधनं तुटतात. कोणतं बंधन? नात्यात अडकलेलं बंधन. कोणती बंधन? कामाची बंधनं. अहो, सर्वात मोठं बंधन म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी नठरे शयनम इह संसारे बहुदुस्सारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पूर्णमते. किती वेळा
जन्मा यावे किती व्हावे फजित मनोनी जीव भ्याला. किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं. आता बघा, सुरुवातीला इथे एक कुत्रा आला होता, इथे ही मांजर बसली आहे. यांनी ठरवलं ना आम्हाला ही मुखाने नाम घ्यायचंय, तरीही ते घेऊ शकत नाही. आणि वरतून त्या कुत्र्याला तर इथून बाहेर काढलं गेलं. आपली हीच गत होणार आहे बरं का, जर या जन्मात प्राप्त करून घेतलं नाही तर. ठरवलं ना तरीही करू शकत नाही इतर जन्मात आणि इतर योनीमध्ये. म्हणून या जन्मात आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, तो जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. म्हणून संतांना शरण जाऊन ते नाम घेतलं तर आपल्याला सहज साधन प्राप्त होतं आणि आपला जन्म मरणाचा फेरा संपतो. हो, आणि त्यासाठी संतच का, सद्गुरूच का, तर ते सोडून इतर कोणीही आपल्याला त्या देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही असं मी म्हणत नाही. शास्त्रांचा आधार, धर्माचा आधार सर्वश्रेष्ठ असणारे वेद स्वतः ही ग्वाही देत आहेत, स्वतः ही साक्ष देत आहेत की हरिप्राप्ती करायची असेल, अनुग्रह पाहिजे असेल तर संत आणि सद्गुरूच करावे लागतील. आणि मग आपण अशा संतांकडे आपली इच्छा घेऊन गेलो ना तर असे संत जे कृपाळू, दयाळू आणि श्रद्धाळू असतात, श्रोत्रिय असतात, असे संत, असे सद्गुरू आपली इच्छा पूर्ण करतात. कोणती इच्छा? मला मुलगा होत नाही, मुलगा होऊ दे. मला घर मिळत नाही, घर मिळू दे. पैसा मिळू दे. अहो, हे थातून मातूर आहे, हे नश्वरच आहे. केलं नाही तरी मिळणार आहे बरं का. जो चोच देतो तो दाणाही देतो. त्यामुळे हे सर्व करायची गरज नाही. आपली आर्तता काय हवी आहे तर कै मी उद्धार पावेन, कै कृपा करीन नारायण. आणि ही इच्छा जर आपण सद्गुरूंकडे मांडली ना तर सद्गुरू आपली इच्छा, आपलं मनोरथ पूर्ण करतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तर आता आम्हाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कळाला. मग आता काय झालं का कीर्तन? नाही, आता ही वेळ आहे. कोण हरी? संतांकडे जायचं हे कळालं, पण हरी कोण? आम्हाला राम माहितीये, आम्हाला कृष्ण माहितीये, पण आम्हाला हरी मात्र कधी कळाला नाही. हो, तिथे जो सुंदर साजिरा असा विटेवर उभा आहे तो विठ्ठलही आम्हाला माहितीये. आम्ही त्याचं रूप पाहून आम्ही लगेच नाव सांगू. जो त्रेतायुगात जन्माला आला, हातात धनुष्य धारण केलं, तो राम. जो द्वापार युगात जन्माला आला, ज्याने मोर मुकुट धारण केलं आणि बासुरी वाजवून मनाला मोहित केलं, तो कृष्ण. हे दोन्ही आम्हाला माहिती आहे. पण मनाचं मनपण गेल्यानंतर, देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यानंतर जो हरी मिळतो तो हरी आम्हाला माहिती. आत्मा जीव शिव सम होण्यासाठी संतांकडे जावंच लागतं. हरिपाठ आम्ही रोज म्हणतो, हरिपाठामध्ये आम्ही रोज नाचतो, पण अजूनही त्याचा अर्थ आम्हाला कळालेला नाही, तो अनुभवाला आलेला नाही. त्यासाठी सद्गुरू आहेत. हो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम्
धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आम्ही आमचा धर्म विसरलो आणि तो धर्म रक्षण करण्यासाठी देव अवताराला येतो. कोणत्या अवताराला? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो साधूच्या रूपात, संतांच्या रूपात येतो आणि म्हणून धर्म कळून घ्यायचा आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम हे अनुभवाला येऊन द्यायचं आहे तर संतांकडे गेलं पाहिजे. आपला विषय चालला होता कोण? हरी. आम्हाला देव माहिती बरं का. देव सकाळी उठायचं, पंच अमृताने त्या देवाला आंघोळ घालायची, एक एक महिना बदलून चांगल्या चांगल्या फ्लेवरची अगरबत्ती लावायची. कशासाठी माहितीये का? शेजारीला पण कळलं पाहिजे की आम्ही आमच्या देवाला किती महागातली अगरबत्ती वापरतो. बरोबर की नाही? बघा, तुमचं मला माहित नाही पण मी आमचा अनुभव सांगते. आमच्या इकडे असंच होतं. अनुभव आले अंगात, या जगात येत असे, हेच करायचंय ना आपल्याला. मग आणि एवढं सगळं करून ती घंटी वाजवतो आणि आपली जी लिस्ट चालू होते ती अगणित न संपणारी आपली इच्छांची लिस्ट चालू होते. आज मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. हो, मग ही आपण भक्ती करतोय ती स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतोय की खऱ्या देवाच्या प्राप्तीसाठी करतोय? हो, हा विचार आपण केला पाहिजे. अहो, वैकुंठ नायकाला ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याला एका अगरबत्ती आणि एका नारळावर आपण खुश करू पाहतो. अशाने कशाने आपल्याला त्या निर्गुण परमात्म्याची प्राप्ती होईल? अशाने आपल्याला सगुण देवही कळणार नाही. तो सगुण देव जर कळाला ना तर माऊली म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आपल्या बुद्धीला ते सुख होईल आणि आपल्याला असं वाटेल की आपण त्याच्या समोरून उठूच नाहीये. ते सगुण रूप जरी आपल्या मनाला भावून गेला ना तरी ही अवस्था होईल. मग विचार करा, निर्गुण अवस्था प्राप्त झाल्यावर आपलं काय होईल? काय होईल माहितीये का? महाराज गायनाचे उडे गायनाचे मुळे ठाकुरी आख्याचे मनाची आनंद आवडील मनाची आनंद मनाची आनंद आवडील मनाची आनंद गायनाचे मुळे ठाकुरी आख्याचे गायनाचे मुळे ठाकुरी आख्याचे मनाची आनंद आवडील मनाची आनंद मनाची आनंद गायनाचे ओढे आपुलिया छंदे ही आहे ना अष्टसात्विक भावाची अवस्था आहे आणि ही अनुभव करून घेण्यासाठी आपल्याला हा देह प्राप्त झाला आहे. हे समजण्यासाठी आपल्याला हा देह प्राप्त झाला आहे. हो, देवांचे देव महादेव ज्यांनी चुटकी वाजवली किंवा ज्यांनी ठरवलं ना तर एका क्षणामध्ये हे विश्व नष्ट करू शकतात असे भगवान श्री शंकर सुद्धा ध्यानस्थ होतात बरं का. मग ते कोणाचं ध्यान करत असतील? मग पार्वती मातेने त्यांना विचारलं की देवांचे देव तुम्ही, मग तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करता? तुमच्यापेक्षा अजून कोण श्रेष्ठ आहे? मला वाटलं तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून मी तुमची पत्नी झाले. मग अजून कोण श्रेष्ठ आहे? कोण आहे? मग ते सांगितलं नाही त्यांनी, तरी सुद्धा त्या पार्वती मातांनी हट्ट केला. मग भगवान शंकरांनी ठरवलं की सांगूयात. मग ते लगेच तिथे नाही सांगितलं, अशा ठिकाणी नेलं की जिथे या कानाची खबर त्या कानाला होणार नाही. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे नेनो काही. आणि इथेच आमचा कार्यक्रम झाला. नेनो काही म्हटलं की आम्हाला काहीच माहित नाही की शंकराने पार्वतीला काय सांगितलं. मग आम्ही फक्त ती उभी घेऊनच चाललो आहे. कधी हे शोधलंही नाही की काय सांगितलं. बरं, ते सांगताना पार्वती मातांना मूर्छित अवस्था किंवा निद्रा अवस्था प्राप्त झाली. मग ते मत्स्याच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. बरं, यांना निद्रा अवस्था प्राप्त झाली. मग मच्छिंद्रनाथांनी काहीतरी ऐकलं ना. मग ते काय होतं? हो, आमचं काय झालंय माहितीये का? आम्ही दृष्टांतामध्ये अडकलो महाराज. एक सिद्धांत पटवून देण्यासाठी संतांनी 4 दृष्टांत दिले, परंतु आम्हाला सिद्धांत नको, आम्हाला बोध नको, आम्हाला फक्त गप्पा आणि गोष्टी हव्या आहेत. हो, आपण सगळ्यांनीही ऐकलं आहे की स्त्री हट्ट, बाल हट्ट, राजहट्ट पुरवावा लागतो. म्हणून भगवान शंकरांना पार्वती मातेचा हट्ट पुरवावा लागला. म्हणून भगवान शंकरांनी अशा ठिकाणी नेलं जिथून कोणालाही ते ऐकू जाता नाहीये. अशा ठिकाणी नेऊन त्यांना ते सांगितलं. पण काय सांगितलं हे आम्हाला माहित नाही, कारण आम्ही फक्त गोष्ट ऐकली, आम्ही झटकलं पटकलं की सटकलं. आम्ही अर्थात
तुला जपतो. नश्वर पैसा हा इतका गुप्त असेल तर ते आपलं जन्म मरण टाळणारं नाम आहे, जे ज्ञान आहे ते किती अलौकिक असेल. ते असं उघडकीस देता येत नाही, त्याची प्रक्रिया आहे. हो, ते संत देतात, ते सद्गुरू देतात. म्हणून संतांना शरण जावं लागतं, म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागतं. पण आम्ही काय केलं? अर्थाचा अनर्थ केला. आम्ही ग्रंथरूपी ज्ञानाच्या चिंधड्या केल्या. अर्थलोपली अर्थलोपाने पुराणे नाश केला शब्दज्ञान. विषय लोभी मने साधने अवघी बुडविली. आम्ही काय केलं? विषय लोभी मनाने ही सगळी साधने, हे सगळं ज्ञान बुडवून टाकलं आणि गप्पा गोष्टीत फक्त घेतला. हो, परंतु आता आपल्याला कळतंय ना की हरी प्राप्त करायचंय, मग संतांना शरण जायचंय तर गेलंच पाहिजे. हो, एक हरी आत्मा जीव शिव सम हे अनुभवाला येण्यासाठी सद्गुरू लागतात. कोणते सद्गुरू? नाथ बाबा म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आहेत घरोघरी आयती, परी सदवस्तु मिळवू सदे शिष्याचे, श्री कृष्ण दयाचे गुरु मानिते. हो, तुम्हाला आम्हाला उपासना करा सांगणारे, मंत्र तंत्र देणारे अनेक गुरु भेटतील, अनेक बुवा भेटतील. परंतु आपल्या मुलाला जर शाळेत टाकायचं असेल तर आपण 4-5 शाळा हिंडतो, पडताळणी करतो की ह्या शाळेत त्याचं भविष्य घडेल की त्या शाळेमध्ये घडेल, आणि मग आपण निर्णय घेतोय. मग आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर सद्गुरू आणि संत आपल्याला तसेच करावे लागतील, जे तसेच पारखी आहेत. पारखी, हो, सोन्याला जशी सोन्याची पारख असते तसे सद्गुरू आपण केले पाहिजे. कारण तसे सद्गुरू काय करतात माहितीये का? एक गाव 2 तुकडे म्हणजे काय? मुखी नाम हाती मोक्ष असं माल जे देतात ते खरे सद्गुरू असतात. आणि अशा सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे तर आपला जन्म मरणाचा फेरा सुटेल. त्यांचे ते चरण आपण हृदयात वसवले पाहिजे. कोणते ते? जे त्यांच्या शरीराला 2 चरण आहेत ते. मग ते चालणार कसे? हो, माऊली म्हणतात, वरी बैसऊ पाऊले श्री गुरु. आता हृदय हे आपुले सौभाग्य या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरुची. हो, मी माझ्या हृदयात माझ्या श्री गुरूंचे चरण स्थित केले आहेत. अहो, म्हणजे श्री गुरूंचं आणि परमात्म्याचं निर्गुण निराकार रूप एकच आहे. फक्त त्यांचं नाही तर तुमचं आणि आमचं, आपल्या सर्वांचं जे आत्मरूप आहे ते एकच आहे. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी मनुष्य जन्म आहे बरं का. हे सद्गुरू आपल्याला सांगतात. ते काय करतात? आपली जी भ्रांत झालेली आहे ती काढतात. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मसाधनी घातले राखोनिया हरोनिया. आपली भ्रांत सद्गुरूंनी दूर केली. माऊलींची भ्रांत निवृत्तीनाथांनी दूर केली. काय दिलं निवृत्तीनाथांनी? जे शंकर आणि पार्वती मातेला सांगितलं आणि मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, जे हंस रूपी परब्रह्मापासून चालत आले तेच ज्ञान, तेच अनुग्रह, तेच नाम श्री निवृत्ती.
ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला आठवले. ते गुण गम्य म्हणजे आपला विषय झाला ना ते सिक्रेट. असंच निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवरायांना दिलं आणि मग त्यांची भ्रांत केली आणि मग त्यांनाही तसाच अनुभव आला जो आपल्यालाही प्राप्त करायचा आहे, जो नाथबाबांनाही आलेला आहे. मग संत काय करतात, आपली जी वृत्ती बाहेर गेली आहे ना त्या बाहेरच्या वृत्तीला ते थांबवतात. मग कुठे आणतात, अहो फक्त उलट फिरवतात, फक्त अंतरात बघायला सांगतात आणि अंतरात बघायला सांगतात. मग आपल्याला ते कळतं. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे, कारण ती प्रक्रिया आहे ती आपल्याला संतांचा हात आपल्या माथ्यावर पडला की आपोआप आपल्याला ते प्रगट होतं. असा नाथबाबांचा अनुभव आहे. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. अभंगाच्या हरे प्राप्तीचे उपाय, हरे प्राप्तीचे उपाय, हरे प्राप्तीचे उपाय, हरे प्राप्तीचे आता आम्हाला एवढं समजलं की हरीची प्राप्ती करायची आहे तर संतांना शरण गेलं पाहिजे. पण त्याने होणार काय, त्याने असं काय होणार की आपण संतांना शरण गेलं, हरिप्राप्ती झाली तर आपल्याला काय भेटणार. हो, आम्हाला करायची आहे देवाची ओळख तर आम्ही रामाला भजू आणि कृष्णाला भजू. परंतु कबीर महाराज म्हणतात, राम राम तो सब कहे ठग ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव
प्रल्हाद करे वहनाम हे कोई और. हो, जर आपल्याला चरायचं असेल ना तर राम कृष्ण या नामांनी नाही तरू शकत, कारण ती सुद्धा ईश्वराची जरी नावं असली तरी अवताराला आलेल्या देहाला दिलेली आहेत. त्याने लयच तर लय काय होईल, खूप तर खूप काय होईल, आपला पुण्याचा साठा साचेल. आणि मग पुण्याचा साठा साचला की मग पुण्य भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. हो, मग आपलं पुण्य कसं असेल, एक चुटकी वाजवली तर आपल्याला कोणीतरी पाणी आणून देईल, दुसरी टाळी वाजवली तर कोणीतरी जेवण आणून देईल, अजून एक टाळी वाजवली तर कोणीतरी पाय छेपायलाही येईल. पण जेव्हा ते पुण्य संपेल ना तेव्हा तीच सेवा करणारी आपल्याला लाथ मारून बाहेर काढतील आणि म्हणतील आता निघा, आता झालं तुमचं, पुन्हा पुण्य कमवा, पुन्हा जन्माला जा, पुन्हा काहीतरी करा, मग या. मग हेच चालू ठेवायचंय का, जन्माला येणं, पुण्य कमवणं, परत मरणं, परत पुण्य कमवणं, परत मरणं, हे किती दिवस चालू ठेवायचं आहे? हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, त्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. हो, मनुष्य जन्म आपल्याला का दिला आहे त्याचं काहीतरी कारण असेल, कारण इतर प्राण्यांचं आणि आपलं खाणं पिणं आणि झोपणं या 3 गोष्टी सारख्या आहेत. ते पण खातात, आपणही अन्न खातो, ते पण झोपतात, आपणही झोपतो, ते पण संचार करतात, आपणही बाहेर फिरतो. परंतु मग आपल्यामध्ये असं काय वेगळं आहे? आणि मग जर नसेल तर समजून जायचं त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. काहीतरी असेल ना. हो, महाराज आपल्याला बुद्धी नावाचा प्रकार दिला आहे. का दिला आहे माहितीये का, की आपल्याला त्या संतांना ओळखता आलं पाहिजे, देवाची प्राप्ती करता आली पाहिजे, म्हणून मनुष्य जन्म आहे. फक्त पैसा कमवणं, आपली ठराविक कर्म करणं यासाठी आणि नटापट करण्यासाठी नाही, तर जो सर्वांमध्ये नटलेला आहे त्याला शोधण्यासाठी मनुष्य जन्म आहे. हो, नरदेह निधान पावन, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल ते म्हणती तरी का चित्तीने धरावी, तरी का चित्तीने धरावे. हो, मग आपल्याला नरदेह मिळालाय ना तर आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायला मिळालाय. तुका म्हण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची हरी एकच विठ्ठलाची एकच एखाद्या. हो, आपल्या जन्माला आणण्याचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला तो एक विठ्ठल प्राप्त करून घेता येईल. बरं का, यासाठी नरदेह आहे. आमचे भगवान महाराज खूप छान म्हणतात, हा नरदेह आपला भाड्याचा आहे. जिंदगी एक जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक घर है, मौत जब तुझी को बांधेगी, मौत जब तुझी को बांधेगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. त्याचं काम त्याला साधे नाही का, अशी करते. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला आपलं
जावी लागेल. आपला पैसा, घरदार सगळं सोडून जावं लागेल. मग आपण कितीही मोठं असू बरं का, जरी लाखो करोडो लोक आपली सेवा करत असतील ना, तरीही जेव्हा जाण्याची वेळ येईल ते सगळं इथेच ठेवून जावं लागेल. मग ते होण्या अगोदर आपल्याला काय करायचंय? जर सगळं इकडेच ठेवायचंय तर मग कमवतो कशाला आपण, नाही का? काही घेऊनच जाऊ शकत नाही, मग कमवायचं का? राहूच ना असंच. अहो, ते कर्म आहे, ते आपल्याला पूर्व प्रारब्धाने करायचंय, आलेलं आहे आणि आपल्याला करायचंय आणि ते होत जाणार आहे. पण आपलं महत्वाचा धर्म काय आहे तर ईश्वर प्राप्ती आहे, म्हणून हा देह मिळाला आहे. परंतु आपण काय करतो, या देहावर अहंकार धरतो. हा देह नश्वर आहे बरं का, तो एक ना एक दिवस जाणार आहे, सडका आहे, घाणीतून बनलेला आहे. नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हो, मग जाण्याआधी आपल्याला सावध व्हायचंय. हा देह एक दिवस जाणार आहे. माऊलींनी मदालसेचा एका अभंगामध्ये उल्लेख केला आहे. मदालसा तिच्या पुत्रांना जेव्हा ते जन्माला आले तेव्हा तिने उपदेश केला, निजबोधाचा उपदेश केला की हा देह नासका आहे, हा देह सडका आहे, हा देह नाशिवंत आहे. काय म्हणाली मदालसा? मळमूत्रांचा बांधा, रव रव दुर्गंधी वरी जन्मघाती येले, अमंगळ तिचा बांधा, मरे हरिहरा शरण जाई गोविंदा. काय सांगितलं मदालसाने तिच्या तिन्ही पुत्रांना की हा देह नासका आहे. त्या अगोदर तुम्ही त्या देवाची प्राप्ती करून घ्या. आणि ती एक राणी होती बरं का. आपण जर राणी असतो तर आपण काय काय स्वप्न रंगवली असती. आपण जर आपली वंशवेल अशी वाढवली असती की तिचा कधी अंतच झाला नसता. फक्त संसार संसार संसारच करायचा शिकवला असता. पण मदालसेने तसं केलं नाही. तिने तिच्या पुत्रांना धर्म शिकवला. चौथ्याही मुलाला ती सांगत होती, परंतु राजाच्या विनंतीनुसार तिने त्याला राज्य करायला ठेवलं. पण तिच्या तिन्ही मुलांनी संन्यास घेतला आणि हरीची प्राप्ती करून घेतली. परंतु माय बाबा हो, आपल्यावर संन्यास घ्यायची वेळ येत नाही, आली नाही. कारण आपल्याकडे तसे दयावान सद्गुरू आहेत बरं का. त्या काळी होते, आता नाही असं नाहीये. संत तुकाराम महाराज जेव्हा समाजामध्ये होते तेव्हा समाजाने त्यांना त्रास दिला. तेव्हा नाही त्यांना कोणी संत म्हणून समजलं. माऊली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तेव्हाही त्यांना त्रासच दिला गेला. संत सद्गुरू हे सर्वसामान्य
सामान्य लोकांमध्ये सर्वसामान्यासारखेच राहतात, परंतु ते असामान्य असतात. म्हणून वेळ निघून जायच्या आधी आपल्याला ते समजलं पाहिजे. का तर मग आपलं जे भवबंधन आहे, जन्माला येणं आणि मरण आहे, ते थांबलं जातं. आपल्याला मोक्ष प्राप्ती होते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. एने साधे मग आम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची आहे तर सद्गुरूच का? ते असं काय करतात जेणेकरून आम्हाला ते निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होईल? तर एक छोटासा दृष्टांत आहे. एका गावातून एक माणूस रात्रीचा प्रवास करून चाललेला असतो आणि ती गाव साईड आपल्यासारख्या लाईटी हॉलिजंती ते नसतात किंवा त्या काळी नव्हत्या. मग चालता चालता त्याच्या पायाखाली काहीतरी आलं आणि तो घाबरला आणि ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून इतर गावकरी आले आणि त्या अंधारात त्यांनी सगळ्यांनी समजलं की त्याच्या पायाखाली जे आला आहे तो एक भयानक विषारी प्राणी आहे, तो एक साप आहे. मग हे लोक काठे आणू लागले, काही ना काही आणू लागले, म्हणू लागले अरे मागे सरका, चांगला जाडा आहे, चांगला हिरवा आहे, चांगला चट्यापट्याचा आहे, खवडा कांडा आहे, असं वर्णन करू लागले बरं का. आणि सगळ्यांनी कालवा केला. परंतु काही वेळाने एक माणूस तिथून निघालेला असताना तो म्हणतो इकडे एवढी गर्दी झाली बघूयात. तर तो म्हणतो काय झालं? तर ही माणसं त्याला म्हणतात मागं सर बाबा, खूप विषारी साप आहे, वाचणार नाही जर तुला त्याने दंश केला तर. तो म्हणतो हो बघू तरी, माझ्या हातात चिमणी आहे. चिमणी म्हणजे तो त्याकडे एक दिवा असायचा. मग त्याने काय केलं, तो प्रकाश पुढे नेऊन दाखवला आणि बघतात तर काय, खरंच तो साप होता का? त्या प्रकाशामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ती एक दोरी होती, रश्मी होती. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. रज्जू सर्प मग आपल्याला हा मिथ्या भास झाला आहे. मिथ्या म्हणजे काय की जे खरं नाही पण भासतंय असा भास झाला आहे. परंतु त्या माणसाने जो दिवा आणलेला होता त्या प्रकाशाने त्यांचा भास केला. मग आता मला सांगा तिथे सर्प होता का? नव्हता. मग नव्हता म्हणायला गेलं तर एवढ्या गावकऱ्यांनी बघितला, मग कसं आपण म्हणू शकतो नव्हता? होता म्हणायला गेलं तर दिवा घेऊन पहिल्यावर रशी दिसली आणि नव्हता म्हणायला गेलं तर एवढ्या गावकऱ्यांना तो दिसला गेला. मग ते होतं की नव्हतं, नक्की खरं काय हेच आपल्याला कधी समजलेलं नाही आणि त्यासाठी संत आहेत. ती त्यांची कल्पना होती. हो, माऊली म्हणतात देख मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील ऐसे झाले केवळ माझ्या ठाई. पण मग काय झालं? परिज्ञाने विन नासिले, बुद्धी वेदाशी आले आणि कल्पना येथे कल्पिले अनेकत्व. हो, आपण स्वतः हरिरूप आहोत, परंतु आपल्याला भ्रांत झाली.
निघून जाईल मग आपल्याला ते प्राप्त होईल. पण सगळं कळतंय वळत नाही. का माहितीये का? मायेमध्ये अडकलोय, मायेमध्ये. पण महाराज आपण मायेने आपल्याला काहीही केलेलं नाही. ती तर त्या देवाची अर्धांगिनी आहे. ती तिचं कार्य करते. आपण तिला जबरदस्ती पकडून ठेवलं आहे, नाही का? एक पोपट असतो, त्या दोरीवर बसलेला असतो. एक वडारी येतो आणि त्या पोपटाला पकडण्यासाठी काहीतरी आईला करतो. तर पोपटाला पकडण्यासाठी काय करतात? आरसा त्याच्या डोळ्यावर चमकवला जातो. तर तो पोपट त्या दोरीवर बसला असता तो वडारी त्याच्या डोळ्यावर आरसा चमकवतो आणि त्यामुळे तो पोपट त्या दोरीवर उलटा फिरतो. आता त्या पोपटाला असं वाटतं की मी ही दोरी सोडली तर मी पडेल, मला लागेल आणि माझा मृत्यू होईल. हे खरंय का? खरंय का? अहो, त्या पोपटाकडे उडण्यासाठी 2 पंख दिलेले आहेत. त्यांनी काय करायला पाहिजे? ती दोरी सोडून देऊन उंच आकाशात भरारी घ्यायला पाहिजे. पण तो ती दोरी सोडत नाही. तिला पकडून ठेवतो, तिच्यामध्ये अडकतो. मग तो वडारी येतो, त्याला घेऊन जातो आणि बंद करून ठेवतो. आपली ही तीच कथा आहे बरं का? संसार बंधन संसार बंधन सोडा वेगी आत्ताच करा, कारण हे जीवन क्षणभंगूर आहे, याचा भरोसा नाही. 25 वर्षांनी आपण सुखी असू याचा विचार करण्यापेक्षा पुढच्या क्षणाला आपण असू का नसू हा विचार करायला पाहिजे आणि देवाकडे धाव घेतली पाहिजे. म्हणून सद्गुरू असतात, म्हणून संत असतात. ते काय करतात? आपण या मायेमध्ये अडकलो आहोत तर आपल्याला ते दूर करतात. माऊली म्हणतात, जे शुक नळिकाने आहे न लागता लागली आहे, हे जैसे तैसे होय हावे जया. जसं की त्या पोपटाला मायेमध्ये त्या पोपटाने दोरीला पकडलं होतं, दोरीने त्याला नव्हतं पकडलं. तसंच आपण मायेला पकडलो आहे. म्हणून आपल्याला फक्त काय करायचंय? जे पकडलंय ते सोडून द्यायचंय. कारण आपण परमार्थामध्ये 1 पाऊल टाकलं ना तर तो भगवान आपल्याकडून 10 पाऊलं टाकून घेतो बरं का. इतकं ते परमात्मा दयाळू आहे, म्हणून संत आहे. आणि अशा संतांना शरण गेलं तर आपला जन्म मरणाचा फेरा सुटतो. असं मी नाही म्हणत, आपला विषय मगाशीच झाला. असं वेद म्हणतात. जेव्हा कोर्टामध्ये खटला जातो, तारीख पडली जाते, तेव्हा त्याचा मेन साक्षीदार जो असतो, तो दोन्ही पक्षाकडून 1-1 साक्षीदार असतो. त्या साक्षीदारांच्या बळावर तो निर्णय घेतला जातो. तर वेद साक्ष देतायत. कसली साक्ष देतायत? की तुम्हाला आम्हाला हरी प्राप्त करायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय, तर सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. कारण संतांविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही, असं ज्ञान बाबा अभंगाच्या तिथे. Yeah.
बघा, सद्गुरू आपल्याला त्या परमात्म्याचं ते गुह्य ज्ञान प्राप्त करून देतात, जेणेकरून त्या परमात्म्याची निर्गुण निराकार मूर्ती आपल्या अंतःकरणात स्थित होते. आणि अशी मूर्ती आपल्या अंतःकरणात स्थित झाली की आपल्याला ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ बरला घनदाट हरी दिसे हा अनुभव येतो. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे बरं का, मी साक्षीदार आहे. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. पण आता मी गुळ खाल्ला तर तो मला गोड लागला. तुम्ही विचारता काय ग बाई, गुळ मला पण विकत घ्यायचा आहे, तू खाऊन बघितला किती गोड आहे? तर मी ते कसं सांगू शकते? 1 किलो गोड आहे, 1 लिटर गोड आहे, मुठभर गोड आहे, कोणत्या प्रमाणामध्ये मी ते सांगू शकते? त्यासाठी तो गुळ तुम्ही खाणं गरजेचं आहे, तर तुम्हाला समजेल की तो गुळ किती गोड आहे. अगदी त्याचप्रमाणे आम्ही जो आनंद घेतला तो परमा आनंद आहे, तो सुखाचा अंतिम आनंद आहे. त्याच्या आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंगे आनंद. हो, या आनंदाच्या डोहामध्ये जर तरायचं असेल, तो आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आम्ही घेतला आहे, तुम्हीही घ्या. कसा? तर सद्गुरू करून घ्या. कुठे सद्गुरू? तर या आमच्याकडे दाखवू आम्ही. आपलं हे काम आहे. कीर्तनामध्ये त्या बाबाने जी 2-2 तास बडबड केलेली असते, त्याच्यानंतर जाऊन विचारणं आपलं कर्तव्य आहे की काय हो महाराज, 2 तास तुम्ही जे सांगितलं त्यात माझा उद्धार कुठे होईल? पण आपल्यालाच आपल्या उद्धाराची पडलेली नाही, तर महाराजांना तरी काय आहे, नाही का? आपल्याला ती अर्थता आलेली पाहिजे, आपल्याला तो भाव प्रकट झाला पाहिजे. बघा, संसार हा होतो, त्यात पुरुषार्थ नाही. लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर माफ करा, पण एका वेळी कुत्रीला सुद्धा 12-12 पिल्ल होतात आणि एक कुत्री 2 वर्षातून 2दा व्यायली जाते. मग आपण एक मुलगा जन्माला घातलं म्हणजे पुरुषार्थ नाही, माफ करा. परंतु सत्य आमा म्हणे नव्हे ग बाळाचे धनी, देव तीक्ष्ण उत्तरे पुढे भावयासी बरे. आज इथून ज्यांनी माळ नाही घातली त्यांनी निश्चयच करून जाऊयात की माळ घालूयात. बघू ना काय होईल. बरं, कोरोनामध्ये ज्यांनी माळी काढल्या, डॉक्टरांनी सांगितलं की वाचायचं असेल तर माळी काढा. तर माझा असा प्रश्न आहे, कोरोनामध्ये माळ काढली तर तुम्ही वाचाल तेवढ्या काळापुरतं, पण अंतिम काळी वाचू शकाल का? नाही ना. जर मरायचंच आहे तर माळ घालून मरू, नाही का? म्हणतात जर मरायचं आहे तर जीवन जगून मरू. दुःखामध्ये काय ठेवलंय? आपला संपूर्ण आयुष्य सुखाच्या शोधामध्ये गेलंय. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख शोधत असतो. सर्व सुखाची आशा
सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आपलं संपूर्ण आयुष्य असंच जात आहे म्हणून आपल्याला नामस्मरण केलंच पाहिजे, ते नाम घेतलंच पाहिजे. कारण संत कबीर महाराज म्हणतात आपल्या एका दिवसामध्ये 8 प्रहर असतात. ते म्हणतात 5 प्रहर धंदे गया, 3 प्रहर गया सोय, 1 प्रहर हरिनाम नेलिया मुक्ती कैसे होय. जर 8 प्रहरांमध्ये 5 प्रहर आपण कामाधंद्याला घालवले, 3 प्रहर झोपण्यात घालवले, इकडेच आपले प्रहर संपले. अच्छा, 2 प्रहर झोपण्यात घालवले. महाराज आमचे 3 प्रहर झोपण्यात जातात. तर मग एकही प्रहर आपण जर त्या देवाचं नामस्मरण केलंच नाही तर आपल्याला मोक्ष प्राप्ती कशी होईल. म्हणून एकदा आपल्या मुखाने आपण त्या देवाचं नामस्मरण करू. मग ही विचार करण्याची वेळ आहे की आम्ही जन्माला आलो आहोत तर नामाशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. कारण आपण कितीही व्रत वैकल्य केली, कितीही तपश्चर्या केली तरी एका नामाशिवाय ती प्राप्ती नाही. माऊली म्हणतात वाचवली ज्ञानेविने एक, उपाय करीती जितुके, तीही गुंफती अधिके रुकी. त्या एका नामाला सोडून जर आपण काहीही खटाटोप केला ना तरी तो व्यर्थ आहे, व्यर्थ. संत सांगून गेले तरीही आपल्याला का कळत नाही ना ह्याचीच खंत आहे. महाराज बघा, आपलं नशीब तर एवढं ना की सद्गुरू येतात, म्हणतात घ्या हो आम्ही दुकान घातलंय, तुम्ही मोफत माल घेऊन जा असं ते सांगतात. पण आम्हाला ते पटत नाही महाराज. तर विचार केला पाहिजे. कारण एका ज्ञानदेव गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पूजे निवृत्त जाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाम जे आहे ना ते गगनापेक्षा मोठं आहे आणि ते आपण घेतलं तर आपणही तसं होऊ. संत तुकाराम महाराज म्हणतात तुका आकाशा एवढा. कधी हा अनुभव कधी आला त्यांना? जेव्हा त्यांनी ते घेतलं, सद्गुरू प्राप्त केले. ज्या राम आणि कृष्णाच्या आपण भक्ती करतो ना, ज्या राम आणि कृष्णाची, ते राम आणि कृष्ण यांनीही सद्गुरू केले. रामाने वसिष्ठ गुरु केले, कृष्णाने सांदीपनी गुरु केले आणि ज्या संतांच्या आधारे आपण कीर्तन करतो त्या संतांनीही सद्गुरू केले. संत नाथ बाबा जनार्दन माऊलींना शरण केले, त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराजांना शरण केले. संत तुकाराम महाराज बाबाजी चैतन्यांना शरण केले. प्रत्येक संतांनी सद्गुरू केले. इतकंच नव्हे, एक उदाहरण असं जे आगळं वेगळं आहे थोडंसं. 1400 वर्ष तपश्चर्या केली. आपल्याला असं वाटेल की आम्ही काशीला जातो, आम्ही दान धर्म करतो, आम्ही थोडंसं तप करतो तर आम्हाला पुण्य भेटेल, आम्हाला मोक्ष भेटेल. तर नाही, हा भ्रम आहे, भ्रम.
अहो 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, सर्व सजीवांना आपल्या मुठीमध्ये करून घेतलं. असे संत चांगदेव महाराज सुद्धा झालो चांगदेव म्हणे आधी जन्म आलं गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. ते खरंच आता ते जे म्हणाले त्यावेळी जन्माला आले होते का हो? अहो 1400 वर्ष तपश्चर्या केली होती. मग ते असं का म्हणले असतील? ज्या दिवशी आपल्यावर सद्गुरूंचा आशीर्वाद होतो ना, तिथून आपला खरा जन्म चालू होतो. कोण आपण म्हणतो जन्माला यायचं नाही, मरायचं नाही, तर त्या दिवसापासून आपलं जन्म मरण खुंटीत होतं, आपल्याला तो आशीर्वाद प्राप्त होतो. असे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज त्यांनी 14 वर्षाच्या मुक्ताईला गुरु केलं हो. काहीतरी असेलच ना. संतांनी हे सगळं वाङ्मय सांगितलं आहे, मग त्यांना काहीतरी सांगायचं असेल आगळं वेगळं. हो, त्या काळी संत तुकाराम महाराजांना काय गरज होती सर्वसामान्य लोकांसाठी अभंग बनवायची? त्यावेळी पंडित वेदार्थज्ञानी होतेच की. मग आताही वेद आहेत, आताही शास्त्र आहेत, पण त्या संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढले हरीचे नाम. त्यांनी त्या एका हरीचं नाम निवडून काढलंय. ते एक नाम प्राप्त करून घेण्यासाठी आपला हा जन्म आहे. ते संतांकडे भेटतं. म्हणून आपण संतांना शरण जाऊन म्हटलं पाहिजे की महाराज आम्हालाही ते द्या ज्याने आमची मोक्ष प्राप्ती होईल. आपल्याला म्हणायची गरज नाही बरं का, ते आपोआप देतील. आपल्याला फक्त जाऊन बसायचीही गरज नाही, तेच घरी येतील. आपल्याला फक्त तो भाव प्रकट झाला पाहिजे. तो भाव माझ्या मीराबाईंचा होता. मेरी में तो प्रेम दिवानी मेरो दर्द जाने ना कोई. अशा आमच्या मीराबाई होत्या. मेरे तो सिर्फ गिरीधर गोपाल दुसरू ना कोई. आपल्याला वाटतं की आपला फक्त तो एकच देव आहे, नाही ना. आपल्याला वाटतं मी, माझं, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझं दार, हे काहीही अंतकाळी आपल्या सोबत येणार नाही. तरीही मी माझं करत आपण बसलो, पण संतांनी सांगितलं अंतकाळी जर काही काम येणार आहे तर तो एक चक्र पाणी आपल्या कामी येणार आहे. म्हणे तुला सोडली आपल्याला त्या एका चक्र पाण्याशिवाय कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. ते आपली सर्व इच्छा पूर्ण करतात. खरं तर आपण एका राजाची राणी आहोत. आपण राजाची राणी असल्यामुळे आपल्याला कसली कमतरता नाही. राजाची कांता काय भीक मागे, मनाची या दोघे सिद्धी पावे. हो, राजाची राणी म्हणजे काय तर आपले सद्गुरू, ते या जगाचे राजा आहेत. राजा, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, ते धन आहे, ते आपल्याला तसं बहाल करतात. म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणात एका जना Thank you.
एका जनार्दनी संत पूर्ण करे ती म्हणून. बघा, एवढीच विनंती करेन, ओघामध्ये एखादा शब्द जास्त बोलून गेले किंवा चुकीचा बोलून गेले असेल तर माफ करा. परंतु मी इथे जे बोलले, जे माझ्याकडून सद्गुरूंनी मधून घेतलं तेच मी बोलले. त्यामुळे चुकही बरोबर आणि चुकही त्यांचं आणि बरोबरही त्यांचं. तसंच तुम्हा संत माय बापांच्या आशीर्वादामुळे मी इथे बोलू शकते. त्यामुळे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही, कारण मुळात अभंग हा सुटलेलाच आहे. सुटायचा कोणाला आहे तर तुम्हा आपल्याला आहे. म्हणून जन्माला आलो आहोत तर तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालून घ्या, नाहीतर मेल्यानंतर जबरदस्ती आपल्या तोंडात ते कोंबलत जाणारे तुळशीचं पान. परंतु त्या देहाला त्याचा काही फायदा नाहीये. जोपर्यंत आत्मा आतमध्ये आहे तोपर्यंत आपण तो विचार करून घेतला पाहिजे. आणि नुसतं माळ घालून चालत नाही. मी जर मंगळसूत्र घालून हिंडले तरी मला कोणी व्हॅल्यू देणार नाही, कारण त्या मंगळसूत्राचा मालक असला पाहिजे. म्हणून त्या माळीचा मालक आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि तो मालक, त्याची ओळख आणि त्याचं स्वरूप आपल्याला कोण अनुभवात आणून देत असेल तर ते सद्गुरू देतात. म्हणून खऱ्या सद्गुरूंना शरण जा, तुळशीची पवित्र माळ घाला आणि ते नाम घ्या, जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक होईल. बघा, आपल्याला काही प्रॉपर्टी विकायची नाही, आपल्याला काही मोठं द्यायचंही नाहीये. फुकट भेटायचं करून घेतात. कारण एखाद्या ठिकाणी लॉटरी लागली असेल ना तर आपल्याला सांगायची गरज पडत नाही. मी जरी ते म्हणाले की घाटकोपरच्या स्टेशनला एक लॉटरी लागली आहे, एवढं जरी म्हणाले ना, बाकी काही नाही सांगणार, तरी तुम्ही रात्री माझ्या घरचा पत्ता शोधत असाल, तेवढं सांग ना आम्हाला त्या लॉटरीची स्कीम सांग ना, स्कीम. कारण आपल्याला जिथे आनंद भेटतो, जिथे सुख वाटतं तिथे आपण पळतो. परंतु खरं सुख हे परमात्मा ईश्वर प्राप्तीमध्ये आहे. म्हणून ते आपण शोधलं पाहिजे, आपण ते अनुभवात आणून घेतलं पाहिजे. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. आणि आज या सेवेकरिता मला इथे जी संधी दिली त्यासाठी या सर्व मंडळाचे आणि आमच्या साळवी महाराजांचे खूप खूप आभार आहेत. खूप छान असं आयोजन केलं आहे. कशासाठी केलं आहे तर त्या आयोजनाचं काहीतरी फळ व्हावं. फळ म्हणजे काय माहितीये का? ज्यांनी माळ नसेल घातली त्यांनी घालून घ्यावी, तर या कार्यक्रमाला सार्थकता येईल. आणि तसेच आपल्या महाराष्ट्राचे कलावंत, नामवंत गायक आपल्याकडे आज आले आहेत. बघा, मी अज्ञानी आहे, मला काहीही येत नाही. मी मगाशीच म्हणलं, ज्याचं त्याचं काम त्यालाच साधतं. मला काहीही येत नाही, पण आज हे होते म्हणून मी इथे उभी राहून 2 शब्द बोलू शकले. असे आपले भगवान महाराज, असे आपले देवचंद बाबा आणि असे आपले तुकाराम महाराज वालमुडे, या तिघांनी ही सुंदर अशी साथ दिली. आणि तसेच पकवाज वादक धीरज महाराज आणि सुजल महाराज यांनीही खूप सुंदर साथ दिली. आमचे माऊली जे नेहमी आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. आणि तसेच आमचे प्रसाद महाराज असतील. मला इथे फार जणांची नावं माहीत नाहीत, त्यामुळे मी नावं घेत बसणार नाही, कारण नावामध्ये काही आहेच नाही हेही आपल्याला अनुभवात आलेलं आहे. त्यामुळे कोणाचं नाव राहिलं असेल तरी क्षमा करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सर्वजण आपला मौल्यवान वेळ काढून इथे आलात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही नसतात तर मी कोणाला सांगितलं असतं, ह्या शिडीला, या खांबांना ज्यांना काही कळालंच नसतं. म्हणून तुम्ही आलात, त्यामुळे तुमचेही आभार. आणि जे 2 शब्द बोलले ते सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, हृदयस्थ सद्गुरू हांडे बाबा यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण Thank you.
राम तुकाराम विठ्ठल जय जय राम